हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यसभेसाठी महायुतीचे किती उमेदवार असणार ते उद्या सांगू। काल शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढवण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड आणि नारायण राणेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती। नारायण राणेंना उमेदवारी दिली तरी विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवेंकडून विश्वास व्यक्त। राज्यसभेसाठी भाजपकडून मेधा कुलकर्णी आणि विश्वास पाठक यांच्या नावाची देखील चर्चा, तर 6व्या जागेसाठी भाजप एका मोठ्या उद्योजकाला उमेदवारी देण्याचा अंदाज, सूत्रांची माहिती। नांदेडची जागा जिंकण्यासाठी अशोक चव्हाणांना घ्यावं लागतंय। मोदी विष्णूचा 13वा अवतार, पण छोटे मोठे रावण घेऊन 2024च्या निवडणुका जिंकण्याची मोदींची वेळ, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपकडून राज्यसभेच्या 8 राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर, मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं अद्यापही गुलदस्त्यात। शरद पवारांची सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक, लोकसभा राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होणार। श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पवार देखील उपस्थित। मराठा आंदोलकांकडून आज बीड, मनमाड, हिंगोली, वसमत आणि कळमनुरी बंदची हाक। बीडमध्ये 27 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू, तर धाराशिवमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। राज्य सरकारच्या अधिसूचनेवर 30,000पेक्षा जास्त हरकती, 3 दिवसात हरकती आणि सूचनांमध्ये अजून वाढ होण्याचा अंदाज। चंद्रलाल मेश्राम यांना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदावरून हटवलं, बैठकीला उपस्थित राहत नसल्याचा ठपका ठेवत कारवाई। शरद पवार विरुद्ध अजित पवार याचिका सुप्रीम कोर्टाच्या डिफेक्ट यादीत, 90 दिवसामध्ये तांत्रिक त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्यास याचिका फेटाळली जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।